नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो बघा, आपण ही एक बॅच रन केलेली आहे ज्यामध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन जी पूर्वपरीक्षा 2024 ची होणार आहे, तर या परीक्षेसाठी आपण हा सिलेबस समजून घेणार आहोत इकॉनॉमिक्सचा. त्यामध्ये आज आपण पहिले चॅप्टर घेऊन आलेलो आहोत, राष्ट्रीय उत्पन्न. या राष्ट्रीय उत्पन्न नावाच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत आजच्या पहिल्या भागामध्ये. तर उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह कसा तयार होतो, दुसरं वस्तूंचे प्रकार किती आहेत, तिसरं की भांडवली वस्तूंचा घसारा कसा काढला जातो, बरोबर. तर या गोष्टी आजच्या बेसिक लेक्चरमध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहोत. ओके, चलो जाऊया आजच्या लेक्चरकडे. बघा मित्रांनो, आजचा पहिला कन्सेप्ट काय आहे आपला की उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह. मग उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह कसा तयार होतो यासाठी आपल्याला एक बेसिक प्रश्न सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे. एक की मानवाचा आपल्याला विकास घडवून आणायचा आहे. मग मानवाचा विकास कसा घडून येणार आहे, तर सिंपल गोष्ट आहे की मानवाचा विकास त्याच वेळी घडून येणार की ज्यावेळी मानवाच्या काय होतील, गरजा पूर्ण होतील. मग मानवाच्या गरजा पूर्ण होतील म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे की मानवाच्या गरजा म्हणजे नेमकं काय. तर लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळी मानवाला जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा तो उपभोग घेतो तेव्हा त्याचा विकास होत असतो. मग मानवाला जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, वस्तू आणि सेवांचं उत्पादन घ्यावं लागणार आहे. आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे, संसाधनं लागणार आहेत, बरोबर. मग दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग आपल्याला माहिती आहे की मानवाला जीवनावश्यक ज्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहेत, बरोबर, ज्या गरजा आहेत मानवाच्या जीवनावश्यक त्या अमर्यादित स्वरूपाच्या आहेत. कशा आहेत, अमर्यादित स्वरूपाच्या आहेत. परंतु या अमर्याद ज्या गरजा आहेत तर या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वस्तू आणि सेवांचं उत्पादन घ्यावं लागेल. आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेण्यासाठी जी संसाधने वापरली जातात तर ती कशी आहेत रे मित्रांनो, मर्यादित आहेत. मग ही संसाधने तीन प्रकारची असतात. एक नैसर्गिक संसाधनं, नॅचरल रिसोर्सेस, दुसरं मानवनिर्मित संसाधन, मॅनमेड रिसोर्सेस, आणि तिसरं आहे स्वतः मानव संसाधन. जेव्हा या तिन्ही संसाधनांचा आपण एकत्रितरित्या वापर करू तेव्हा आणि तेव्हाच वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. परंतु त्यापैकी जर आपण विचार केला मित्रांनो प्रत्येक देशाचा, तर प्रत्येक देशामध्ये या तीन संसाधनांपैकी कोणत्या ना कोणत्या संसाधनाची कमतरता आहे, बरोबर, कोणत्या ना कोणत्या संसाधनाचा अभाव आहे, आणि एखादं संसाधन फार मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जर आपण एकंदरीत सगळ्यांचा विचार केला तर प्रत्येक देशाजवळ असणारी जी संसाधनं आहेत तर ती मर्यादित स्वरूपाची आहेत. आणि या अमर्यादित संसाधनांमधून मानवाच्या अमर्याद गरजा कशा पूर्ण केल्या जातील हा प्रश्न प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असणारा मूलभूत प्रश्न आहे, बरोबर. मग आता हा कसा सोडवायचा यासाठी आपल्याला या संसाधनांचा काय करावा लागणार आहे, वापर करावा लागणार आहे. वापर करण्यासाठी आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत. एक की या संसाधनांचा कमीत कमी वापर करणं. बघा मित्रांनो, जर संसाधनांचा कमीत कमी वापर केला तर कमीत कमी वस्तू आणि सेवा तयार होतील आणि त्या कमीत कमी लोकांपर्यंत जातील आणि कमीत कमी लोकांचाच काय होणार, विकास होणार. सो असं करून आपल्याला चालणार नाही. याचा अर्थ कमीत कमी उपभोग करून चालणार नाही. मग जास्तीत जास्त उपभोग करायचा का संसाधनांचा, म्हणजे जास्तीत जास्त वापर करायचा का या संसाधनांचा. तर बघा मित्रांनो, तर काही जे नैसर्गिक संसाधनं आहेत तर ती कशी आहेत, मर्यादित स्वरूपाची आहेत आणि संपणारी आहेत, बरोबर. तर जर आपण या नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर केला तर ती कालांतराने संपून जातील आणि भविष्यातल्या पिढ्या धोक्यात येतील. यासाठी आपण ही जी संसाधनं आहे यांचा देखील जास्तीत जास्त वापर करू शकत नाही. मग बघा, जर आपण कमीत कमी वापर करू शकत नाही, जास्तीत जास्त वापर करू शकत नाही, मग आपल्याला या संसाधनांचा वापर कसा करावा लागणार आहे,
पुरेपूर वापर करावा लागणार आहे। याचा अर्थ काय, आज आपल्याला त्या संसाधनाची जेवढी गरज आहे तेवढाच त्या संसाधनाचा काय करणं आहे, वापर करणं आहे, जेणेकरून भविष्यातल्या पिढ्या धोक्यात यायला नको। बरोबर। मग आता बघा, यातून बघा मग आपल्याला काय करावं लागणार आहे, ही जी संसाधनं आहेत या संसाधनांचा आपल्याला कसा वापर करावा लागणार आहे, पुरेपूर वापर करावा लागणार। वापर कसा करावा लागणार यांचा, पुरेपूर। आणि पुरेपूर वापर करून आपल्याला काय तयार करावं लागेल, उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह तयार करावा लागेल। मग नेमका उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह कसा तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, या खालचे ज्या दोन प्रोसेस आहेत या तुम्हाला थोड्या वेळानंतर समजून सांगतो। ठीक आहे, तर आता बघा, उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह कसा तयार होतो तेच जाणून घेऊया आपण आता। बघा, देशातील लोक काय करतात, आपली शक्ती म्हणजे मानव संसाधन, लोकांची शक्ती म्हणजेच काय, मानव संसाधन। दुसरं कोणतं आहे, नैसर्गिक संसाधन आणि मानवी संसाधने म्हणजे मानवाने तयार केलेली संसाधने, मानव निर्मित, इथं मानव निर्मित करून घ्या, मानव निर्मित, समजत नसेल तर काय, मानव निर्मित संसाधनं यांच्या साहाय्याने उत्पादनाची प्रक्रिया पार पाडली जाते। म्हणजेच सिंपल गोष्ट आहे, नैसर्गिक संसाधनं, मानवनिर्मित संसाधनं आणि मानव संसाधन या तिघांना एकत्रित आणून उत्पादनाची प्रक्रिया काय केली जात असते, पार पाडली जात असते। आणि या उत्पादनाच्या प्रक्रियेतून आपल्याला वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात। बरोबर। आणि पुढे जाऊन या वस्तू आणि सेवांची काय केली जात असते, खरेदी आणि विक्री केली जात असते। बरोबर। मग सिंपल गोष्ट आहे बघा मित्रांनो, जेव्हा बघा मित्रांनो, सर्वात पहिले इथं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये पहिली क्रिया कोणती पार पडली, उत्पादनाची पार पडली। आता दुसरी क्रिया कोणती पार पाडली जाणार आहे की हे उत्पादन जिथं होणार आहे तिथून संपूर्ण देशामध्ये याचं वितरण केलं जाणार आहे। म्हणून दुसरी जी महत्त्वाची प्रक्रिया आहे तर ती कोणती आहे, वितरणाची आहे, जिलाच आपण विभाजन असं देखील म्हणू शकतो। बरोबर। आणि विभाजन झाल्यानंतर वस्तू आणि सेवांचा काय केला जाणार आहे, तर विनिमय केला जाणार आहे। काय केला जाणार आहे, वस्तू आणि सेवांचा विनिमय म्हणजे खरेदी विक्री केली जाणार आहे। कोणीतरी पैसे देणार आहे, त्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहेत, वस्तू आणि सेवा मिळणार आहेत। आणि शेवटी याचा काय घेतला जाणार आहे, या वस्तू आणि सेवांचा काय घेतला जाणार आहे, उपभोग घेतला जाणार आहे। याचा अर्थ बघा मित्रांनो, जेव्हा उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह तयार होतो तेव्हा चार क्रिया घडून आल्यात। पहिली उत्पादनाची क्रिया घडून आली, दुसरी वस्तू आणि सेवांच्या वितरणाची विभाजनाची क्रिया घडून आली, तिसरी महत्त्वाची क्रिया विनिमयाची घडून आली आणि चौथी महत्त्वाची क्रिया उपभोगाची घडून आली। आणि या चौघांनाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो, आर्थिक क्रिया म्हटलं जातं। काय म्हटलं जातं यांनाच, आर्थिक क्रिया म्हटलं जातं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हटलं जातं यांनाच काय म्हटलं जातं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हटलं जातं। याचा अर्थ काय रे मित्रांनो, की जेव्हा उत्पादनाची प्रक्रिया पार पाडली जाते तर उत्पादनाच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर काय केलं जात असतं, या चार आर्थिक क्रिया पार पाडल्या जात असतात। आणि जेव्हा या चार आर्थिक क्रिया पार पाडल्या जात असतात तेव्हा वस्तू आणि सेवांचा विनिमय होऊन लोकांना आणि कंपन्यांना उत्पन्न, बघा लोकांना काय केलं भेटणार आहे, वस्तू आणि सेवा मिळणार आहे, तर या वस्तू आणि सेवाचं उत्पादन घेणाऱ्या संस्थांना उत्पन्न मिळणार आहे। बरोबर। मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, इथं उत्पन्न आणि संपत्तीची निर्मिती होणार आहे। म्हणजेच आपण हा जो मागचा चार्ट बघितला, बघा आपण हा जो मागचा चार्ट बघितला की पहिले उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह तयार झाला, याच्यानंतर आर्थिक क्रिया पार पाडल्या गेल्या। काय क्रिया, कोणती क्रिया, आर्थिक क्रिया। इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, आर्थिक क्रिया। किती प्रकारच्या, चार, उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग। बरोबर। या चार आर्थिक क्रिया पार पाडल्यानंतरच वस्तू आणि सेवांद्वारे काय तयार केलं जाणार आहे, म्हणजेच जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतील त्यांना काय प्राप्त होणार आहे, उत्पन्न प्राप्त होणार आहे। या उत्पन्नाचं रूपांतर संपत्तीमध्ये केलं जात असते। याचा अर्थ काय रे मित्रांनो, की सिंपल गोष्ट आहे, संसाधनांचा वापर पुरेपूर करून आपल्याला उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह तयार करावा लागतो। या प्रवाहाद्वारे चार आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात आणि या चार आर्थिक क्रियांद्वारेच उत्पन्न आणि संपत्तीची निर्मिती होत असते। ओके। मग बघा आता झालं, मग आपल्याला कळलं पाहिजे की इथं वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन केलं जात आहे, काय म्हणतोय मी, बघा इथं वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन केलं जात आहे तर हे दोन कारणांसाठी केलं जातं मित्रांनो। एक तर
काय म्हटलेलं आहे की अंतिम उपभोगासाठी, बघा इथं दिलेले वस्तू आणि सेवांचं जी खरेदी केली जाते ती दोन कारणांसाठी केली जाते. एक तर अंतिम उपभोगासाठी किंवा पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी केली जाते. कारण की काही वस्तूंचा वापर करून आपण त्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण शेतीमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं तर या कापसावर प्रक्रिया करून आपण शर्ट तयार केला, बरोबर की नाही, समजलं. तर याचा अर्थ काय, तर काही ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जाणार आहे ते दोन कारणांसाठी केलं जाणार आहे. एक म्हणजेच अंतिम उपभोगासाठी आणि दुसरं पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी. ओके, मग आता समजून घेऊया की जर बघा इथं म्हटलेलं आहे, बघा जेव्हा वस्तू पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी वापरल्या जातात, म्हणजेच ज्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात अशा वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू म्हटलं जातं. काय म्हटलं गेलं मी, जेव्हा अशा वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं की ज्या वस्तूंपासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात. जसं फॉर एक्झाम्पल मी इथं तुम्हाला दिलेलं बघा, कापसाचं आपण उत्पादन घेतलं, परंतु या कापसावर आपण काय केली, प्रक्रिया केली, बरोबर, आणि प्रक्रिया करून या कापसापासून आपण काय तयार केला, शर्ट तयार केला. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं आपण साखर आणि कोको पावडर, बरोबर, या दोन देखील वस्तू ज्या आहेत यांचं देखील उत्पादन झालेलं आहे, परंतु या दोघांचं वापर करून आपण या दोन्ही वस्तूंपासून काय तयार करतोय, चॉकलेट तयार करत आहोत. याचा अर्थ काय आहे रे मित्रांनो, की अशा काही वस्तू आहेत की ज्यांच्यावर जर आपण प्रक्रिया केली तर त्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात. अशा वस्तूंना कोणत्या वस्तू म्हटल्या जातात, मध्यमवर्ती वस्तू म्हटल्या जातात. किंवा त्यालाच आपण कच्चा माल, आपल्याला समजण्यासाठी आपल्या लोकल लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, कच्चा माल म्हणू शकतो. इकॉनॉमिकल टर्म्समध्ये याला मध्यमवर्ती वस्तू किंवा इंटरमिडिएट गुड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट बघा, मग आपण वस्तूंचं उत्पादन दोन गोष्टींसाठी केलं. एक कशासाठी केलं की पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी, आणि दुसरं कशासाठी केलं, अंतिम उपभोगासाठी. म्हणून बघा की काही वस्तूंचं पुढील कोणत्याच उत्पादनाच्या टप्प्यात वापरल्या न जाता जेव्हा त्या अंतिम उपभोगासाठी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल जसं आता हा माऊस आहे, या माऊसचं जेव्हा उत्पादन झालं तेव्हा हा माऊस कशासाठी वापरला जातोय, डायरेक्ट अंतिम उपभोगासाठी वापरला जातोय. याचा अर्थ या माऊसची उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे. आता या माऊस पासून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार होऊ शकत नाही. जसे ही पाण्याची बॉटल आहे, ही काय आहे, पाण्याची बॉटल आहे. या पाण्याच्या बॉटलची उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या पाणी बॉटल पासून दुसऱ्या प्रकारची पाणी बॉटल किंवा दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार होऊ शकत नाही. म्हणून अशा वस्तूंनाच कोणत्या वस्तू म्हटलं जात असतं रे मित्रांनो, अंतिम वस्तू म्हटलं जात असतं. म्हणजे अशा वस्तू की ज्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकत नाहीत अशा वस्तूंना कोणत्या वस्तू म्हटलं जातं, अंतिम वस्तू म्हटलं जातं. ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, फायनल प्रॉडक्ट म्हटलं जात असते, बरोबर. मग बघा मित्रांनो, अनेक वेळा अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जात असतं, काही वस्तू ज्या असतात तर त्या अंतिम वस्तू म्हणून देखील वापरल्या जातात आणि त्याच वस्तू काही वेळा मध्यमवर्ती वस्तू म्हणून देखील वापरल्या जात असतात. म्हणून इथं वस्तू ओळखणं हे थोडंफार कन्फ्युजिंग आहे. जसं बघा ना मित्रांनो, आपण घरामध्ये चहा तयार केला, घरामध्ये बसून आपण काय तयार केला, चहा तयार केला. तर मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, आता बघा, तर हा जो चहा आहे हा अंतिम वस्तू आहे का मध्यमवर्ती वस्तू आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, घरात तयार केलेला चहा ही कोणती वस्तू आहे रे मित्रांनो, ही बघा मित्रांनो, ही कोणती वस्तू आहे, तर ही समजा घरात चहा तयार करण्यासाठी आपण साखर, बघा मित्रांनो, साखर, दूध आणि चहा पावडर, बघा मित्रांनो, काय म्हणतोय आपण, घरात चहा तयार करण्यासाठी आपण जो काही, एक मिनिट मी त्याला इरेज करतो. ठीक आहे, बघा आता घरात चहा तयार करण्यासाठी जो आपण साखर, दूध, चहा पावडर वापरणार आहे, तर या कोणत्या वस्तू झाल्यात सांगा बरं जरा. तर बघा मित्रांनो, या कोणत्या वस्तू झाल्यात, तर या आता तुम्ही म्हणाल सर साखर, दूध, चहा पावडर यांचा वापर करून आपण चहा तयार केला, म्हणजे यांच्यापासून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार झाली, म्हणून या कोणत्या वस्तू झाल्या, मध्यमवर्ती वस्तू झाल्या असं तुम्ही म्हणणार. परंतु असं नसतं मित्रांनो, या तिन्ही वस्तूंपासून जी वस्तू तयार झालेली आहे चहा, तिची खरेदी विक्री केली जात नाहीये, म्हणजे तिच्याद्वारे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जनरेट होत नाहीये. म्हणून साखर, दूध, चहा पावडर या अंतिम वस्तू झाल्या.
कारण की यांना काहीतरी मॉनेटरी व्हॅल्यू प्राप्त झालेली आहे. जसं आपण साखर खरेदी करायला गेलो, आपल्याला साखरेला काहीतरी किंमत द्यावी लागली, दुधाला किंमत द्यावी लागली आणि चहा पावडरला देखील खरेदी करण्यासाठी आपल्याला काहीतरी किंमत द्यावी लागली. परंतु या तिघांचा वापर करून घरात जेव्हा आपल्याला आईने चहा तयार करून दिला, तेव्हा आपण आईला चहाच्या कपाची, 1 कप चहाच्या कपाची किंमत दिली नाही. म्हणून चहा इथे अंतिम वस्तू किंवा चहाचं उत्पादन कन्सिडर केलं जाणार नाही. तर इथं अंतिम उत्पादन कोणाचं कन्सिडर केलं जाणार? साखर, दूध आणि चहा पावडर. म्हणून इथं अंतिम वस्तू कोणत्या झाल्या? साखर, दूध आणि चहा पावडर या अंतिम वस्तू झाल्या. तसंच घरामध्ये जेव्हा आपण भाजी तयार करतो किंवा चपाती तयार करतो, तर या देखील इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जनरेट करत नाही. बरोबर, म्हणजे यांना काही मॉनेटरी व्हॅल्यू प्राप्त होत नाही. बरोबर, मग भाजी आणि चपाती तयार करण्यासाठी आपण बाजारात आणलेला भाजीपाला, बघा बरं का मित्रांनो, बाजारात आणलेला भाजीपाला आणि दुकानावरनं आणलेले गव्हाचे पीठ या कोणत्या वस्तू झाल्या रे मित्रांनो? या अंतिम वस्तू झाल्या. या कोणत्या वस्तू झाल्या? अंतिम वस्तू झाल्या. कारण की यांना काहीतरी मॉनेटरी व्हॅल्यू प्राप्त झाली. जेव्हा आपण या खरेदी केल्या तेव्हा यांना आपण काहीतरी किंमत दिली, परंतु यांचा वापर करून जेव्हा आपण भाजी आणि चपाती केली घरात, आईने आपल्याला तयार करून दिली, तेव्हा आपण त्या आईला ना भाजीच्या ना चपातीची किंमत तिला आपण दिली. म्हणून भाजी आणि चपाती या अंतिम वस्तू होऊ शकत नाही. म्हणून या एक्झाम्पलमध्ये अंतिम वस्तू कोणत्या झालेल्या आहेत? भाजीपाला आणि गव्हाचे पीठ या कोणत्या वस्तू झाल्या? अंतिम वस्तू झाल्या. बरोबर, आता समजलं मित्रांनो. तर आता हेच एक्झाम्पल आपण जरा हॉटेलमध्ये जाऊन समजूया. ठीक आहे, मग आता समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि हॉटेलमध्ये 1 कप चहा तुम्ही काय केला? ऑर्डर केला. परंतु अगेन हा चहा तयार करण्यासाठी जी साखर, दूध आणि चहा पावडर जी यूज झाली, बरोबर, यांच्यापासून कोणती वस्तू तयार झाली? चहा. आणि हा चहा कितीला विकला जातोय? समजा 10 रुपयाला 1 कप चहा विकला जात आहे. तर याचा अर्थ काय रे मित्रांनो? तर या साखर, दूध, चहा पावडर पासून आपण चहा तयार केला आणि तो विकला जात आहे. याचा अर्थ इथं जी वस्तू तयार झाली, तर चहा ही कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली. चहा कोणती वस्तू झाली? अंतिम वस्तू झाली. आता हिला अंतिम वस्तू का म्हणायचं? कारण की हिला काहीतरी किंमत प्राप्त होत आहे. हिला विकल्यानंतर आपल्याला काहीतरी किंमत प्राप्त होते. परंतु घरात तयार केलेल्या चहाला कसली किंमत प्राप्त होत नव्हती. म्हणून इथं चहा ही वस्तू म्हणून कन्सिडर केली जाणार नाही. बरोबर, परंतु हाच चहा जेव्हा हॉटेलमध्ये तयार केला आपण, तेव्हा हा विकला गेला, हा चहाचा 1 कप, तेव्हा हा चहाचा 1 कप अंतिम वस्तू कन्सिडर केला जाणार. आणि त्यासाठी साखर, दूध आणि चहा पावडर या कोणत्या वस्तू झाल्या रे मित्रांनो? मध्यमवर्ती वस्तू झाल्या. कोणत्या वस्तू झाल्या? मध्यमवर्ती वस्तू झाले. बरोबर, आणि सेम पद्धतीने जेव्हा आपण हॉटेलमध्ये भाजी आणि चपाती घेऊन एक राईस प्लेट विकत घेतो, आपण काय घेतो? राईस प्लेट आपण ज्यावेळी विकत घेतो, समजा तिची किंमत आहे 70 रुपये. तिची किंमत किती आहे? 70 रुपये. याचा अर्थ आपण इथं जेव्हा राईस प्लेट विकत घेऊ तेव्हा ती विकली जात आहे. बरोबर, आणि हीच राईस प्लेट तयार करण्यासाठी जो भाजीपाला आणि गव्हाचे पीठ वापरले गेले, बरोबर, तर या कोणत्या वस्तू झाल्या? मध्यमवर्ती वस्तू झाल्या. कोणत्या वस्तू झाल्या? या मध्यमवर्ती वस्तू. आणि ही राईस प्लेट मग इथं कोणती वस्तू झाली मित्रांनो? अंतिम वस्तू झाली. याचा अर्थ बघा ना मित्रांनो, तेच गव्हाचं पीठ आणि तोच भाजीपाला जर घरासाठी आपण विकत आणला तर तो अंतिम वस्तू होते. पण तोच जेव्हा आपण हॉटेलसाठी विकत आणू तर तेव्हा ती कोणती वस्तू होते? मध्यमवर्ती वस्तू होते. जेव्हा आपण घरात चहा तयार करण्यासाठी साखर, दूध आणि चहा पावडर विकत घेऊ तेव्हा त्या अंतिम वस्तू होतील. परंतु जेव्हा आपण हाच चहा तयार करण्यासाठी हॉटेलमध्ये साखर, दूध आणि चहा पावडर विकत घेणार तेव्हा त्या कोणत्या वस्तू होतील? मध्यमवर्ती वस्तू होतील. आणि त्यांच्यापासून तयार झालेला चहा ही कोणती वस्तू होणार? अंतिम वस्तू होणार. बघा मित्रांनो, म्हणून मी बोललो ना तुम्हाला की काही वेळा एकच वस्तू मध्यमवर्ती पण असू शकते आणि तीच वस्तू दुसऱ्या ठिकाणी अंतिम वस्तू ही असू शकते. ओके, हे समजून घेण्यासाठी आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमचं आणखी जास्त क्लिअर होईल. जसं बघा मित्रांनो, आता मी
ही कार खरेदी केली. मी कशासाठी? वैयक्तिक उपभोगासाठी. मी काय म्हणतोय की मी वैयक्तिक उपभोगासाठी जेव्हा कार खरेदी करतो तेव्हा ही कार कोणती वस्तू असेल? आता ही अंतिम वस्तू असेल. ही कोणती वस्तू असेल? अंतिम वस्तू असेल. परंतु हीच कार जेव्हा मी, बघा बरं का मित्रांनो, जेव्हा हीच कार मी दुसऱ्या एखाद्या उपभोगासाठी, दुसऱ्यांच्या उपभोगासाठी जेव्हा आपण हिला खरेदी करतोय तेव्हा ही खरेदी केलेली कार समजा मी ओला कंपनीला दिली, तेव्हा ही कार कोणती वस्तू झाली? मध्यमवर्ती वस्तू झाली. ही कार कोणती वस्तू झाली? मध्यमवर्ती वस्तू झाली. कोणती वस्तू झाली? मध्यमवर्ती. मग तुम्ही म्हणाल सर आता ही कार तर इकडं अंतिम वस्तू होती, परत इकडं मध्यमवर्ती का झाली? कारण की लक्षात घ्या मित्रांनो, या मध्यमवर्ती वस्तूद्वारे, या ओला कंपनीद्वारे लोकांना काय दिली जाते? सेवा प्रदान केली जात आहे. आणि ही जी सेवा प्रदान केली जात आहे ही सेवा अंतिम सेवा म्हणून काउंट केली जाते. बरोबर? म्हणजेच या कारद्वारे तयार केली गेलेली सेवा ही हिला किंमत प्राप्त होत आहे. म्हणून या कारद्वारे तयार केलेली सेवा ही अंतिम सेवा असेल आणि ही कार कोणती वस्तू असेल? मध्यमवर्ती वस्तू असेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे दस इट इज नॉट इन द नेचर ऑफ द गुड, म्हणजे हे वस्तूच्या नैसर्गिक रूपावर अवलंबून नसते की ती वस्तू अंतिम वस्तू आहे की मध्यमवर्ती वस्तू आहे. बरोबर? बट काय म्हणता इन द इकॉनॉमिक नेचर ऑफ इट्स यूज, म्हणजेच आर्थिक त्याच्या वापरावर डिपेंडंट आहे की ती वस्तू मध्यमवर्ती वस्तू असेल की अंतिम वस्तू असेल. जसं बघा ना, आपण वापरावर डिसाईड केलं ना, कशावर डिसाईड केलं? यूज. बरोबर? यूज आपण त्या वस्तूचा कशासाठी करतोय? बघा ना, जेव्हा आपण ही कार स्वतःच्या वापरासाठी खरेदी केली तेव्हा आपण तिला काय म्हटलं? अंतिम वस्तू म्हटली. बरोबर? परंतु जेव्हा आपण या कारचा वापर दुसऱ्यांना सेवा देण्यासाठी केला तेव्हा तिला आपण कोणती वस्तू म्हटलं? मध्यमवर्ती वस्तू म्हटलं. आणि तिच्याद्वारे जी सेवा तयार केली गेली तिला काय म्हटलं आपण? अंतिम सेवा म्हटलं. समजलं? म्हणजे हे वस्तूच्या वापरावर डिपेंडंट करतं की ती वस्तू मध्यमवर्ती वस्तू आहे की अंतिम वस्तू आहे. समजलं? पुढे जाऊया आता. मग ज्या अंतिम वस्तू असतात तर त्यांचे दोन प्रकार पडतात. एक उपभोग्य वस्तू की ज्यांचा आपण डायरेक्ट उपभोग घेऊ शकतो, आणि दुसऱ्या भांडवली वस्तू की ज्यांचा वापर उत्पादनाच्या पुढील प्रक्रियेसाठी केला जात असतो. मग उपभोग्य वस्तू या कशा असतात? तर या टिकाऊ असतात आणि गैरटिकाऊ असतात. जसं आता ही पाण्याची बॉटल मी उपभोगासाठी खरेदी केलेली आहे. बरोबर? याचा अर्थ ही पाण्याची बॉटल कशी आहे? टिकाऊ आहे. ही बऱ्याच वेळ स्थिर राहू शकते. परंतु उपभोगासाठी जेव्हा आपण भाजीपाला खरेदी करू तेव्हा तो भाजीपाला कसा आहे? नाशवंत आहे, म्हणजे तो गैरटिकाऊ आहे. बरोबर? परंतु बघा, समजलं? याचं उदाहरण आपण काय देऊ शकतो? काही देऊ शकतो. पाणी बॉटल देऊ शकतो, भाजीपाला देऊ शकतो. ओके, मग तो टिकाऊ पण असू शकतो आणि गैरटिकाऊ पण असू शकतात. परंतु म्हणजेच भांडवली दुसऱ्या ज्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या भांडवली वस्तू, ज्याला आपण काय म्हणू रे मित्रांनो? मशीन्स. भांडवली वस्तूंचं बेस्ट एक्झाम्पल काय देऊ आपण? मशीन्स. म्हणजेच जेव्हा हे मशीन्स तयार केले जातात तर हे मशीन्स उत्पादन प्रक्रियेतील महत्वाचा कणा मानले जातात आणि ज्या कशा असतात? टिकाऊ स्वरूपाच्या असतात. मशीन्स कसे असतात? टिकाऊ स्वरूपाचे असतात. फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण उपभोग्य वस्तू बघूया. बघा, इथं तुम्हाला दिसतंय एका मॉलचं चित्र दिसत आहे. तुम्हाला कशाचं चित्र दिसतंय? तुम्हाला एका मॉलचं चित्र दिसत आहे. मग आता हे जे मॉलचं चित्र दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, तर या मॉलच्या चित्रामध्ये जेवढ्याही अंतिम वस्तू तुम्हाला दिसत आहेत इथं, बरोबर, तर या सर्व ज्या वस्तू आहेत मित्रांनो, या कोणत्या वस्तू आहेत? उपभोग्य वस्तू आहेत. कोणत्या वस्तू आहेत? उपभोग्य वस्तू आहेत. बरोबर. परंतु आता दुसऱ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. बघा, मग आता आपल्याला कोणत्या वस्तू बघायच्या आहेत? तर भांडवली वस्तू बघायच्या आहेत आपल्याला. मग भांडवली वस्तू म्हणजे नेमक्या कोणत्या वस्तू असतात? बघा मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच बोललो, भांडवली वस्तू म्हणजे काय असतात? मशीन्स असतात मित्रांनो, मशिनरीज असतात. आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मशीनचा, बघा मित्रांनो, प्रत्येक मशीनचा लाईफ स्पॅन कसा असतो रे मित्रांनो? फिक्स असतो. प्रत्येक मशीनचा लाईफ स्पॅन कसा आहे? फिक्स आहे. बरोबर. आणि काही कालावधीनंतर, बरोबर,
म्हणजे जेव्हा आपण त्याचा वापर करत जाऊ, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की आता माझ्या जवळचा जो लॅपटॉप आहे त्याचा लाईफ स्पॅन किती आहे, समजा 10 वर्ष. किती वर्ष आहे, 10 वर्ष आहे. तर याचा अर्थ काय रे मित्रांनो, की मी दररोज याला वापरत आहे, बरोबर. आणि दररोज वापरत असताना दरवर्षी या लॅपटॉपमध्ये काहीतरी काय होणार आहे, याची झीज होणार आहे. याची काय होणार आहे, झीज होणार आहे. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की ज्या भांडवली वस्तू असतात त्यांचा लाईफ स्पॅन फिक्स असतो आणि दरवर्षी त्यांची काही प्रमाणामध्ये काय होत असते, झीज होत असते. आणि त्याचमुळे त्यांना कालांतराने त्यांची देखभाल करावी लागते किंवा त्यांना काय करावं लागतं, बदलावं लागतं. काय करावं लागतं, त्यांना बदलावं लागतं. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, बघा त्यांना काय करावं लागतं, बदलावं लागतं. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, की दरवर्षी या भांडवली वस्तूंची जी काही झीज होणार आहे, या झीजेलाच काय म्हटलं जात असतं, घसारा म्हटला जात असतो. काय म्हटलं जात असतं, घसारा म्हटला जात असतो, बरोबर. एकच मिनिट मित्रांनो, मी जरा कॅमेरा चालू करून घेतो. एकच मिनिट मित्रांनो. ओके, चला, दिसते आता सगळ्यांना, प्रत्येकाला. तर बघा, आपण कुठपर्यंत होतो, या भांडवली वस्तूंपर्यंत होतो, ठीक आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, की मी तुम्हाला परत एकदा भांडवली वस्तू रिपीट करतो, की भांडवली वस्तू म्हणजे काय असतात, मशीन्स असते. काय असते, मशीन्स असतात, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे जे मशीन्स आहे, आता फॉर एक्झाम्पल मी आता हे जे ऑनलाईन लेक्चर घेत आहे, तर हे कशावर घेत आहे, लॅपटॉपवर घेत आहे. तर लॅपटॉप काय आहे रे मित्रांनो, एक मशीन आहे. लॅपटॉप काय आहे, एक मशीन आहे. आणि या लॅपटॉपचा लाईफ स्पॅन काय आहे, फिक्स आहे. असं कन्सिडर करूया 10 वर्ष. तर याचा अर्थ काय आहे रे मित्रांनो, की दरवर्षी या लॅपटॉपच्या वापरामुळे आपण या लॅपटॉपचा वापर करणार आहोत दररोज. आणि दररोज वापर करत असताना या लॅपटॉपची एका आर्थिक वर्षामध्ये काही प्रमाणामध्ये झीज होणार आहे, कारण की त्याचा लाईफ स्पॅन फिक्स आहे. म्हणून दरवर्षी जर आपण विचार केला तर या लॅपटॉपमध्ये 1/10 एवढी काय होणार आहे, या लॅपटॉपची झीज होणार आहे. या लॅपटॉपची काय होणार आहे, झीज होणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, कालांतराने त्याची एकतर देखभाल करावी लागेल किंवा या लॅपटॉपला आपल्याला बदलावं लागेल, कारण की तो बंद पडणार आहे 10 वर्षानंतर, ठीक आहे. म्हणजेच जेव्हा एका आर्थिक वर्षामध्ये या ज्या भांडवली वस्तू असतात त्यांची जी काही झीज होत असते, या झीजेलाच काय म्हटलं जात असतं, भांडवली वस्तूचा घसारा म्हटलं जात असतं. त्यालाच इंग्लिशमध्ये डिप्रिसिएशन असं म्हटलं जात असतं, ठीक आहे. मग भारतात या कमी झालेल्या किमतीचाच म्हणजेच झीजेचा किंवा घसाऱ्याचा जो दर असतो हा केंद्र सरकार डिसाईड करत असते. आणि केंद्र सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाकडनं दरवर्षी यासाठी एक लिस्ट जारी केली जात असते भांडवली वस्तूंच्या घसाऱ्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इथं राहत्या घराचा घसारा जो देण्यात आलेला आहे तर हा 1% देण्यात आलेला आहे. आणि विजेवर चालणारा जो पंखा आहे तर याचा जो घसारा आहे तर हा 10% देण्यात आलेला आहे. किती टक्के देण्यात आलेला आहे, 10% देण्यात आलेला आहे. जसं इथं बघा मित्रांनो, भांडवली वस्तूचं एक बेस्ट एक्झाम्पल काय आहे, की कार तयार करण्यासाठी जे रोबोट्स यूज केले जातात. बघा काय तयार केले जातात, जे रोबोट्स तयार केले जातात, बरोबर. तर हे रोबोट सुद्धा काय आहे रे मित्रांनो, तर भांडवली वस्तू आहे, बरोबर. या भांडवली वस्तू अंतिम वस्तू सोबत येत नाहीत. बघा बरं का मित्रांनो, या भांडवली वस्तू अंतिम वस्तूंसोबत येत नाहीत, परंतु या भांडवली वस्तूंचा वापर करून आपण पुढील वस्तू तयार करतो. जसं आता बघा ना, या भांडवली वस्तू वापरल्या जात आहेत, या मशीन वापरले जात आहे आणि यापासून कार तयार होत आहे, बरोबर. परंतु या कारमध्ये तुम्हाला हे मशीन कधीच दिसणार नाही, बरोबर. म्हणून हे मशीन्स दरवर्षी वापरले जात आहे आणि म्हणून या मशीनची जी काही झीज होणार आहे एका आर्थिक वर्षात, बरोबर, त्या झीजेलाच आपण काय म्हणणार आहोत, घसारा म्हणणार आहोत. आणि हा घसारा भारत सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाकडनं जाहीर केला जातो आणि त्यासाठी दरवर्षी एक लिस्ट डिक्लेअर केली जाते, ठीक आहे. राहील लक्षात मित्रांनो, या होत्या भांडवली वस्तू. मग जेव्हा बघा मित्रांनो, आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये एकूण किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं, म्हणजेच आपल्याला
एकूण प्रवाहाची जेव्हा आपल्याला संकल्पना समजून घ्यायची असते तेव्हा आपल्याला अर्थव्यवस्थेत उत्पादित अंतिम जे काही माल आहे म्हणजे जे काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार झालेल्या असतील याच्या एकूण पातळीचं परिणामात्मक मापन करणं आपल्यासाठी काय आहे आवश्यक आहे. कारण की आपल्याला जर अर्थव्यवस्थेमध्ये बघा ना वस्तू आणि सेवांचं उत्पादनाचा जो प्रवाह आहे हा कंटिन्यू सुरूच राहणार आहे. उत्पादन प्रक्रियेचा प्रवाह सुरूच असतो, दिवस रात्र हा सुरूच असतो. म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थेत उत्पादित अंतिम माल म्हणजे वस्तू आणि सेवांचं एकूण किती उत्पादन झालेलं आहे याचं परिणामात्मक वापर करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणून बघा अर्थव्यवस्थेत उत्पादित एकूण अंतिम वस्तू आणि सेवांचे परिणामवाचक मूल्यमापन करण्यासाठी ही गोष्ट स्पष्ट आहे की आपण वस्तू आणि सेवा एकत्रित मोजू शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल या 10 पाणी बॉटल तयार झाल्या आणि माझ्याद्वारे शिक्षण सेवा दिली गेली, तर माझ्याद्वारे दिली गेलेली शिक्षण सेवा आणि या तयार झालेल्या 10 पाणीच्या बॉटल यांना आपण एकत्र मोजू शकत नाही. कारण की वस्तू वेगळी आहे आणि सेवा वेगळी आहे, त्या दोघांना आपण एकत्रितरित्या मोजू शकत नाही. म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थेत एकूण किती वस्तू आणि किती सेवा तयार झाल्या या एकत्रितरित्या सांगता येणार नाही, बरोबर. म्हणून आपल्याला यांचं मोजमाप करण्यासाठी एकूण वस्तू आणि सेवांचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला एक समान परिमाण घ्यावं लागणार आहे, बरोबर. जे वस्तू आणि सेवा दोघांसाठी एक समान असेल आणि दोन्ही वस्तू आणि सेवा या परिणामामध्ये काय केल्या जाऊ शकतात, सांगितल्या जाऊ शकतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की तो एक कॉमन मेजरिंग रॉड म्हणजे एक समान परिमाण जर आपण पैसा घेतलं तर बघा ना मित्रांनो वस्तू या पैशांमध्ये सांगितल्या जातात आणि सेवा देखील कशांमध्ये सांगितल्या जातील, पैशांमध्ये सांगितल्या जातील. मग आता वस्तू आणि सेवा यांना जर आपण पैशांमध्ये मोजलं तर आता आपल्याला अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन सांगणं शक्य झालेलं आहे, बरोबर. म्हणून बघा ना मित्रांनो एकूण उत्पादन म्हणजे एकूण आउटपुट, जर एकूण प्रदान म्हणजेच काय एकूण आउटपुट जर आपल्याला बघायचं असेल अर्थव्यवस्थेत आपल्याला काय करावं लागेल, उपभोग्य वस्तू प्लस काय करावं लागणार आहे, भांडवली वस्तू यांचं काय करावं लागणार आहे, बेरीज करावी लागणार आहे. ओके मित्रांनो. मग पुढे बघा, मग जेव्हा आपण एकूण उत्पादन सांगतो मित्रांनो, काय सांगतो आपण, एकूण उत्पादन सांगतो किंवा एकूण जेव्हा आपल्याला आउटपुट सांगायचं असतं, प्रदान सांगायचं असतं, उत्पन्न सांगायचं असतं किंवा आपल्याला एकूण नफा सांगायचा असतो, या अशा संकल्पना आहेत मित्रांनो. तर या संकल्पना जेव्हा आपण या संकल्पना सांगताना एखादा कालावधी निश्चित करून सांगतो तेव्हाच आपल्याला या गोष्टींचा अर्थ प्राप्त होतो. फॉर एक्झाम्पल बघा रे मित्रांनो, मी जस्ट तुम्हाला सांगितलं की माझं उत्पन्न बघा बरं का, मी सांगितलं तुम्हाला की माझे उत्पन्न 10,000 आहे. माझे उत्पन्न किती आहे, 10,000 रुपये आहे. तर यातनं काय कळालं रे मित्रांनो तुम्हाला, यातनं तुम्हाला कुठलीही गोष्ट क्लिअर झालेली नाही. की तुम्हाला हे कळलं का की हे उत्पन्न सरांचं एका दिवसाचं आहे, बरोबर, 30 दिवसांचं उत्पन्न आहे की 6 महिन्याचं उत्पन्न आहे की एका वर्षाचे उत्पन्न आहे, कळलं का काही क्लिअर, काहीच क्लिअर होत नाही. जेव्हा मी सांगतो की माझं उत्पन्न 10,000 आहे तर यातून तुम्हाला कोणतीही गोष्ट क्लिअर होत नाही की सरांचं हे जे उत्पन्न आहे हे एका दिवसाचं आहे, एका आठवड्याचं आहे, 30 दिवसांचं आहे, 6 महिन्याचं आहे की एका वर्षाचं आहे, हे निश्चितपणे आपल्याला क्लिअर होत नाही. पण जेव्हा मी म्हणेल की माझं मासिक उत्पन्न बघा बरं का, माझं मासिक उत्पन्न 10,000 आहे, तर याचा अर्थ काय, आता तुम्हाला एकदम क्लिअरली समजत आहे की सरांचं एका महिन्याचं उत्पन्न 10,000 रुपये आहे. किती हजार आहे, 10,000 रुपये आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो, सिंपल आहे की जेव्हा आपल्याला उत्पन्न सांगायचं असतं किंवा जेव्हा मला माझा नफा सांगायचा असेल, बरोबर, किंवा मला अर्थव्यवस्थेचं एकूण उत्पादन किंवा एकूण आउटपुट ज्यावेळी सांगायचं असतं, एकूण प्रदान ज्यावेळी सांगायचं असतं, तर हे सांगण्यासाठी आपल्याला एक कालावधी निश्चित करावा लागतो. आणि जोपर्यंत आपण हा कालावधी सांगत नाही तोपर्यंत या गोष्टींना अर्थ प्राप्त होत नाही. जसं मी बोललो ना, माझं उत्पन्न 10,000 आहे, या गोष्टीला कसलाही अर्थ प्राप्त झाला नाही. फक्त तुम्हाला एवढं कळतं की सरांचं उत्पन्न 10,000 आहे, पण हे किती दिवसांचं आहे हे तुम्हाला क्लिअर होत
नाहीये, म्हणून या गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही. आणि अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या गोष्टीला आपल्याला एक कालावधी निश्चित करावा लागेल. बरोबर, यालाच आपण काय म्हणतो रे मित्रांनो, प्रवाह म्हणतो. कारण की हे कालांतराने काय होत असतात, या ज्या संकल्पना आहेत या कालांतराने बदलत असतात. बरोबर, दर महिन्याला दर वर्षाला माझं उत्पन्न सेम राहणार आहे का, काहीतरी प्रमाणात बदल होणार आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, प्रवाह म्हटला जातो. समजलं तुम्हाला? मग आजच्या लेक्चरबद्दल आपल्याला काय बघायचं होतं, एवढं बघायचं होतं मित्रांनो. बरोबर, आजच्या लेक्चरमध्ये जर तुमच्या काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला काय करायचं आहे, व्हॉट्सॲप नंबरला, तुम्हाला तर माहितीच आहे आपला व्हॉट्सॲप नंबर काय आहे. बरोबर, व्हॉट्सॲप नंबर आपला कोणता आहे, तर परत ज्यांच्या जवळ नसेल त्यांनी एकदा घेऊन टाका. ठीक आहे, या नंबरला तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही मला शेअर करू शकतात आणि आपण याच्यावर काय बघूया, नंतर संडेच्या दिवशी सोल्युशन बघूया. थांबायचं मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.